नमस्कार मंडळी. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मी करते. तर तुमका दाखवते कारण बरेच वेळा प्रश्न असतात काय, कारण कॉलवर पण लोक विचारत असतात तुमच्याकडे नेमके काय काय मिळतात, एक व्हिडिओ बनवा की जेणेकरून आमका कळात काय काय सामान मिळतात. तर त्याच्यासाठी आत्ता आपण हे व्हिडिओ बनवतो. तर सगळ्यात आधी तुमका मी सांगते आमच्याकडे काय काय मिळतात आणि दाखवते मी काय काय असतं. तर सगळ्यात आधी आपलं तुमका दाखवते मालो आणि मसालो. हे बघा, भाजतो मसाला. आपण व्हिडिओत बोलतो की मसालो विकतो म्हणान. आणि आपले बरेचसे रेसिपी पण तुम्ही बघला असतात. तर हो मसाला जो तुमका अर्धा किलो 1 किलो मध्ये मिळून जाता. त्याच्यानंतर हा मच्छी मसाला हे बघा. त्यानंतर मालवणी वडे पीठ, घावणे पीठ आणि हे आपले गावठी तांदूळ धुवून सुकवून केलेला पीठ असा. त्यानंतर आपल्याकडे पिठी आहे जी 2 प्रकारची आहे. एक असा साधी पिठी म्हणजे प्लेन पिठी म्हणतात आणि एक असा ही आपली मसाला पिठी बघू शकताय. मसाला पिठी टाकायची गरज नाही ना. ह्याच्यात मिरची धणे सगळं मिक्स असतात. आपल्या काय टाकायची गरज नाही आणि ह्याच्यात आपल्या जसं तुमका मिरची मसाला जा काय हवा तर तुम्ही टाकू शकताय. त्याच्यानंतर तर बघा असं सगळं सामान सेट केलेला असा. किती सामान आता बघा मसाल्यासोबत. कोकमा असत हे बघा, एकदम घरगुती कोकमा असत आणि बरेच वेळानंतर आपल्याक मिळाली. आता सध्या आपल्याक एक 15 किलो मिळालेली, तर फक्त 10 किलो शिल्लक राहिली. बघा असा दुसरी गोष्ट ट्रेभर असत 10-15 किलो आहेत ना. नाही 10 किलो 10 किलो असत. हो इथे लवकर ऑर्डर करा. तुमचा नंबर पण सांगतो ऑर्डरचा खयचो होतो नंतर. अजून आगळा हे बघा, एकदम घरगुती आगळा चांगल्या क्वालिटीचं. तो पण आपल्याकडे एक 10 लिटर होतो. तर 4 लिटर शिल्लक रवलेलो आहे. जर कोणाक होय असलं तर लवकर घ्या, ऑर्डर करा. अजून एक असं आपल्याकडे बटाटा पापड असत. हे तुम्ही उपवासासाठी पण खाऊ शकताय. हे बघा आणि जेवणासोबत टाइमपास साठी सुद्धा मस्त टेस्ट एकदम चांगली आहे. हे असत पोहा पापड पोह्याच्या. ही आपल्याकडे हा ताक मिरची बघू शकताय, ताकातली मिरची. ही सांडगी मिरची भरलेली असतात जी. तर ह्याचा 50 ग्रॅम मध्ये पॅकेट असं आणि ह्या असं 100 ग्रॅम मध्ये. अजून एक असं आपल्याकडे आंबा पोळी. हे बघा आंबा पोळी जी हापूस आंब्यापासून बनवलेली आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे उन्हात सुकवलेली आहे आणि हो स्टॉक लिमिटेड आहे कारण आत्ता पाऊस जास्त प्रमाणात मिळायचे नाही. हे थोडी किती ग्रॅमचा पॅकेट हा? ह्या 100 ग्रॅमचं पॅकेट 100 ग्रॅमचं पॅकेट असं. हा आणि एक असं याची 100 म्हणजे एक ताट असतात त्या आकाराची आपण फोल्ड केलेली असतात. तर ही अशी आहे. आणि हे आपले फणसाचे चिप्स असतात हे बघा. तर ह्या 200 ग्रॅमचं पॅकेट असा बघू शकताय. आणि खोबरेल तेलात अगदी चुलीवर तळलेले असत. अजून दाखवते तुमचं चुलीवर भाजलेले काजूगर बघू शकताय. ह्या असं अर्धा किलोचं पॅकेट पण तुमका ऑर्डरनुसार पाव किलो 100 ग्रॅम 200 ग्रॅम पण मिळू शकता आणि अर्धा किलो. तर हे बघा चुलीवर भाजलेले आहेत बघू शकता आणि टेस्ट तर एकदम एक नंबर असा आणि भरपूर प्रमाणात आपल्याकडनं गेलेले असतं ते. अजून गावठी पोहे हे बघा, वालायच्या भाताचे पोहे आहेत. गावठी पोहे जे आपण चहासून पण खाऊ शकतो. तसंच अजून नवीन 3 आयटम आपल्याकडे ॲड झालेले आहेत ते म्हणजे सुक्या खोबरा. हे बघा खोबऱ्याचं किस आहे हो, एक चांगलं मस्त बघू शकताय आणि व्यवस्थित सुकवलेलो आणि याचे 6 महिन्यापर्यंत हे टिकतात. आणि अर्धा किलोचं पॅकेट आहे ना. ह्या अर्धा किलोचं पॅकिंग येतं आता. आपल्याकडे खोबऱ्याची वाटी पण असं बघू शकताय बघा. आणि ही चांगली उन्हात सुकवलेली वाटी असा, त्याच्यामुळे तुमका अशी दिसता असतली. हे बघा थोडी लालसर दिसतं. ही उन्हात चांगली व्यवस्थित सुकवलेली आहे. आणि याचा तुमका अर्धा किलो आणि 1 किलोचं पॅकिंग भेटत जाताला. त्याच्यानंतर आपल्याकडे असं उकडे तांदूळ हे बघा, जे आजारी माणसांका पेजे म्हणजे पेजेसाठी वापरतात, कोण भात पण करतात. तर त्यासाठी उकडे तांदूळ असं. अजून खोबरेल तेल बघू शकताय. ह्या कोल्ड प्रेस मशीनचं तेल असा आणि आरोग्यासाठी जेवणासाठी पण वापरतात ह्या. तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण ह्याच्यात कमी प्रमाणात असा. मग 0 कोलेस्ट्रॉल असतं बहुतेक.
तर ह्या पण असं, आणि ह्या जेवणासाठी पण बरीच लोक वापरतात आपल्याकडे, म्हणजे आपल्या ह्या पाट्यात नाही पण बाहेर बरीच लोक जेवणाक वापरतात, माशांसाठी वापरतात. तर ह्या पण आपल्याकडे आता असा. आणि याची तुमका अर्धा लिटर आणि 1 लिटर मध्ये भेटून जातात. मध्ये पण मिळतात. तर हे आपले सध्या तरी आपल्याकडे हे इतके वस्तू असत. अजून एक आता श्रावण महिना चालू झाला की आपल्याकडे मोदकाचं पीठ मिळत. सध्या काही जास्त प्रमाणात मागणी नसल्यामुळे सध्या काही पीठ नाही बनवत, तर आता पुढच्या महिन्यापासून मिळून जाईल. गणपती मोदक बनव हा, लागतात. मोदकाचं पीठ मिळत. आणि आता हे आपल्या इतके वस्तू आहेत, तर कोणाक जर हवे असले तर नंबर खाली देत, तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, किंवा समजा बाय चान्स फोन उचललो नाही तर मेसेज करून ठेवा, मेसेजला तुमचा रिप्लाय दिला जाईल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या पावसाचे दिवस आहेत, पाऊस जोरदार चालू आहे, तर त्यामुळे कसं होतं पार्सल थोडी कुरिअरवाल्यांकडनं लेट जातात. कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचक आम्ही 4 दिवस सांगतो, पण एक 5-6 दिवस जात असतील. तर तुम्ही त्यासाठी काळजी करू नका, तुमच्यापर्यंत पार्सल हे 100% पोचतला. जर तुमका लेट झालाच किंवा मिळाला नाही तर तुम्ही आमका कॉन्टॅक्ट करा, आणि 77 19 83 26 09 हे आपलं ऑर्डरचा नंबर आहे. व्हॉट्सअप नंबर पण आहे. जर कॉल समजा उचलूक नाही मिळालं किंवा बाहेर काहीतरी गेलो आणि कॉल नाही उचललं तर तुम्ही मेसेज करून ठेवा, जेणेकरून तुमका संध्याकाळी रिप्लाय देऊ आम्ही. आणि जर समजा नाहीच मिळालं तर आम्ही कुरिअरवाल्यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करून तुमका काय तर कळू शकतो, काय तर बाबा पार्सल अजून पोचक नाही, मग काय झालं, खै रावला, तर हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कधी कधी काय होतं ते पण कॉल उचलत नाही, कामात असतात, मग थोडं गैरसमज होता, काय तर कुरिअरवाले पण कॉल उचलत नाही. तर त्याच्यासाठी घाबरा नको, ती पूर्ण जबाबदारी आमची असतली तुमच्या पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि एक ऑप्शन आता आपल्याकडे असं, समजा जर कुरिअरने नाही गेला तर आम्ही पोस्टान पण पाठवू शकतो. जर तुम्ही म्हटलं आमका पोस्टान पाठवा तर पण ऑप्शन असा. आपल्याकडे पोस्ट ऑफिसचे ऑफिसर येऊन गेले, ते बोलले आम्ही पण आमच्याकडनं पार्सल पोहोचवण्याची जबाबदारी घेऊ शकतो, तर ती पण एक ऑप्शन आहे. कुरिअर नको असलं तर आपण पोस्टान देऊ शकतो. आणि गोव्यात आणि कुरिअर नाही होणार. गोव्याचं बऱ्याच वेळा कुरिअरचा प्रॉब्लेम होता बरंच, तर तिकडे तर आम्ही शक्यतो पोस्टानच पाठवतो. तर गोव्याची जी पार्सल आहेत ती पोस्टान जातात. तर आजच्या वेळी सुरुवात आईन केलेली असतात. तर आज आपण दाखवलो की आम्ही मसाला पण विकतो, तर मसाल्यासोबत अजून काय काय सामान भेटता तर आईन सगळं तुमका सांगलेला असा. आणि ऑर्डरचा नंबर तर दिलेलाच असा 77 19 83 26 09. तुमका जर ऑर्डर करायची असली तर या नंबरवर मेसेज करा, नाही तर कॉल करा. आणि जर व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.